तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दिव्यांग बांधवांसाठी लागणारे जे UDID कार्ड आहे किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट व UDID कार्ड हे दोन्ही घरबसल्या कशा प्रकारे डाउनलोड करायचे हेच मी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। गूगलवर आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला UDID असे नाव टाकून सर्च करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की UDID ची जी ऑफिशियली वेबसाईट आहे, तर या ठिकाणी swavlamban.card.gov.in अशा प्रकारची लिंक आपल्याला दिसणार आहे। याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसणार आहे। तर या ठिकाणी बरेचसे ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहेत। तर याच्यावर आपल्याला PWD लॉगिन हे ऑप्शन निवडायचं आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकता की अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। तर या ठिकाणी आपण जो एनरोलमेंट ज्यावेळेस केलं होतो त्याची जी पावती आहे किंवा रिसिप्ट आहे, ते रिसिप्ट आपल्याला रिसिप्ट नंबर, एनरोलमेंट नंबर ज्याला आपण म्हणतो, तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकावा लागणार आहे। ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। तर आपल्याला तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे आणि खाली कॅप्चा आपण बघू शकता की आपल्याला प्लस मायनस जे काही आहे असे देण्यात आलेले आहे। तर आपल्याला या ठिकाणी टाकून त्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला सर्व माहिती दिसणार आहे। आपला जो ॲप्लिकेशन स्टेटस आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकता की डिस्पॅच झालेली आहे, म्हणजेच आपल्याला जो आपला कार्ड आहे UDID कार्ड जो छोटंसं येतं ते आपल्याला पोस्टाद्वारे पाठवण्यात आलेलं आहे। तर आपल्याला तो कार्ड पोस्टातून येईपर्यंत आपल्याला या ठिकाणी आपण ऑनलाईनरित्या आपला जो UDID कार्ड आहे तो डाउनलोड करून घेऊ शकतो आणि त्याच्यासोबत जे आपल्याला मिळणारं जे अपंगाचं प्रमाणपत्र आहे, ज्याच्यावर आपल्याला टक्केवारी हे दिलेली असते, तर तो सर्टिफिकेटही आपण या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊ शकतो। आणि इथं आपण बघू शकता की डाउनलोड युअर डिसेबिलिटी सर्टिफिकेट, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की आपलं सर्टिफिकेट हे डाउनलोड झालेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्याच खाली आपण बघू शकता की आपल्याला डाउनलोड युअर UDID कार्ड म्हणून एक ऑप्शन देण्यात आलेला आहे। तर हेही आपण या ठिकाणी याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण बघू शकता की या ठिकाणी आपलं दोन्ही सर्टिफिकेट आणि कार्ड दोन्ही पण डाउनलोड झालेली आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे की जर आपलं UDID कार्ड हे अप्रूव्ड झालेलं असेल तरच आपल्याला या ठिकाणी आपलं जो UDID कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे डाउनलोडिंगसाठी आपल्याला दिसणार आहे। जर आपलं कार्ड हे अजूनपर्यंत अप्रूव्ह झालेलं नसेल तर आपल्याला या ठिकाणी डाउनलोड डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि UDID कार्ड हे दोन्ही ऑप्शन आपल्या लॉग इनमध्ये दिसणार नाहीत। ॲप्लिकेशन हे अप्रूव्ह होईल त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन दिसणार आहे। तर मित्रांनो, हे डाउनलोड झालेलं जे UDID कार्ड आहे आपण बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला भेटणार आहे। तर याची प्रिंट काढून आपण वापरात आणू शकता आणि या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला आपण जो सर्टिफिकेट डाउनलोड केलेला आहे ते अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे। तर याच्यावर आपली सर्व माहिती येणार आहे। आपला जो सर्टिफिकेट नंबर आहे तोही आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्यानंतर आपला जो अपंग कुठल्या प्रकारचा आहे तोही आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत आणि आपल्याला टक्केवारीही किती टक्के देण्यात आलेली आहे तेही आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता की आपली टक्केवारी हे आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे। तर मित्रांनो, अशी ही महत्त्वपूर्ण माहिती व अपडेट्स आम्ही आपल्याला दिलेली आहे।
तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि भेटूयात मित्रांनो नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.